लाडक्या बहिणींसाठी सरकारने 3 आनंदाच्या बातम्या दिल्या। प्रत्येक लाडकी बहीण आता खुश होणार। सर्व नियम रद्द केले, सरकार बहिणींपुढे झुकलं। लाडक्या बहिणींपुढे सरकारला झुकावंच लागलं। रक्षाबंधन निमित्त सरकारने बहिणींना गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे। सर्व बहिणींच्या डोक्यावरचं टेन्शन गेलं, कारण सर्व नियम रद्द केले। आता कोणतीच बहीण अपात्र तर होणार नाही, पण बहिणींना मिळणार 5100 रुपये। होय, बहिणीला 5100 रुपये देण्याचा निर्णय आता झालेला आहे। 5100 रुपये आता प्रत्येक बहिणीला मिळणार आहे। ते कसे मिळवायची याची माहिती मी सांगणार आहे। सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी, यापेक्षाही मोठी आनंदाची बातमी म्हणजे बहिणीला आता मोबाईल देण्याचं सरकारने जाहीर केलंय। होय, सरकार आता बहिणीला मोबाईल देणार आहे। मोबाईलची योजना सुरू करण्यात आली। 5100 रुपये आणि एक मोबाईल आता बहिणीला मिळणार आहे। बहिणींच्या डोक्यावरचं टेन्शन होतं, ते टेन्शन दूर करण्याचं काम सरकारने केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे सरकारचे डोळे उघडले आहे। लाडक्या बहिणींची गरज भासली, त्यामुळे सरकारनं बहिणीला एक नाही तर तब्बल 3 आनंदाच्या बातम्या दिल्या। 3 अशा बातम्या ज्या ऐकून सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत। या 3 आनंदाच्या बातम्या नेमकं काय आहे जे ऐकून सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत आणि या 3 बातम्या कोणत्या आहेत? रक्षाबंधन निमित्त बहिणीला मोबाईल आणि 5100 रुपये कसे मिळणार आहे? मोबाईल मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे याचा GR देखील दाखवणार आहोत। त्यासाठी लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लवकरात लवकर हे काम करायचं आहे। कोणत्या लाडक्या बहिणींसाठी या 3 बातम्या आहेत हेही आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर समजून जाईल। मात्र आता चिंता करण्याची गरज नाहीये, टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही। आता बिनधास्त राहायचं। कसं काय मी तुम्हाला समजून सांगतो। फक्त आता एक चूक करायची नाही। कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जर 5100 रुपये आणि एक मोबाईल जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा, अन्यथा फक्त 1500 रुपये खात्यात येतील आणि मग मोबाईल मिळणार नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी चिंता करत बसाल, रडत बसाल। लक्षपूर्वक पहा, आज मी तुमच्यासाठी एक नाही, 2 नाही तर तब्बल 3 आनंदाच्या बातम्या घेऊन आलो। तुम्ही बरोबर ऐकलाय, प्रत्येक लाडकी बहीण आज खुश होणार आहे, कारण की जे टेन्शन तुमच्या डोक्यावर होतं, जी चिंता तुम्हाला सतावत होती, ती सरकारने दूर केली। सरकार बहिणींपुढे झुकलं आहे। लाडक्या बहिणींच्या मागणीपुढे सरकारला झुकावंच लागलं आहे। मला माहिती आहे, गेल्या काही दिवसापासून तुम्ही सगळ्याजणी एका मोठ्या तणावाखाली होता। फॉर्मची तपासणीची भीती, पैसे वेळेवर येतील की नाही याची चिंता, जून महिन्याचे पैसे काही बहिणींच्या अजून खात्यात आलेले नाही, वरून फॉर्म अपात्र करण्याची कारवाई सुरू झाल्याच्या बातम्या, या सगळ्या तुमच्या मनात एक भीतीचं वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं। आमचा फॉर्म अपात्र तर होणार नाही ना, आम्हाला योजनेतून बाहेर तर काढणार नाही ना, असे अनेक प्रश्न तुम्हाला सतावत होते। पण आज मी तुम्हाला सांगतो, आता चिंता करण्याची काहीच गरज नाहीये, टेन्शन घेण्याची बिलकुल गरज नाही। बिनधास्त राहायचं, कारण की ते समजून सांगायला तुम्हाला आलेलं। कारण की येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरकारने आपल्या लाडक्या बहिणींसाठी 3 मोठे गिफ्ट जाहीर केलेले आहे। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता जाणून घेऊया त्या 3 मोठ्या घोषणा कोणत्या, ज्यामुळे तुमचं टेन्शन दूर होणार आहे। 5100 आणि त्याचबरोबर मोबाईल कसा मिळवायचा संपूर्ण सविस्तर सांगणार आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका। तुमच्यासाठी सगळ्यात पहिली आणि दिलासा देणारी बातमी हीच आहे की सरकारने लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी किंवा फॉर्म तपासणी आहे जी सुरू केली होती ती तुर्तास थांबवली आहे। तुम्ही बरोबर ऐकलंय, जे फॉर्म अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू केली होती ती आता थांबवण्यात आली। विचार करा, किती मोठं टेन्शन दूर झालं। तुम्ही रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला हीच भीती असायची की आमचा फॉर्म अपात्र होईल की काय, आम्हाला योजनेतून बाहेर काढेल की काय। पण सरकारला तुमची ताकद कळून चुकली। पण ज्यांचे फॉर्म आधीच अपात्र झाले त्यांना काय? आता हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर बघा, 10 लाख फॉर्म अपात्र ठरले होते, त्यांना सध्या अपात्रच ठेवण्यात येईल। त्याच्यावर पुढची कोणती कारवाई होणार नाही। एक शक्यता अशी वर्तवली जाते की निवडणुकीच्या तोंडावर कदाचित 10 लाख बहिणी ज्या अपात्र केल्या होत्या त्यांना देखील योजनेत सामील केलं जाईल। म्हणजे सगळ्यांना मेसेज येणार आहे, आणि तोही 5100 आणि एक मोबाईलचा। आता लक्षपूर्वक ऐकायचं। आता सगळ्यात मोठी खुशखबर समोर सांगणार आहे की डायरेक्ट महिलांना 5100 रुपये रक्षाबंधन निमित्त, आणि त्यापेक्षाही मोठी आनंदाची बातमी म्हणजे मोबाईल। लक्षपूर्वक ऐका, मोबाईलची योजना देखील सुरू करण्यात आली आहे। फक्त यासाठी एक वेगळा अर्ज आहे, त्यासाठी एक वेगळं काम तुम्हाला करणं गरजेचं आहे। कारण की आता एक चूक केली तर फक्त 1500 रुपये मिळतील, मोबाईल अजिबात मिळणार नाही। तुमच्या शेजारणीला मिळेल, तुमच्या मैत्रिणीला मिळेल, पण तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही रडत बसाल। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। आता उरल्या दुसऱ्या मोठ्या गिफ्ट कडे। हे गिफ्ट जे आहे ते थेट तुमच्या बँक खात्यात येणार आहे। बहिणींनो, येत्या रक्षाबंधनला सरकार तुम्हाला दुहेरी आनंद देणार आहे। म्हणजे ऑगस्ट महिन्यात तुम्हाला फक्त जुलैचा नाही तर ऑगस्टचा हप्ता देखील आगाऊ म्हणजे ऍडव्हान्स मिळणार आहे। म्हणजे जुलैचा 13वा आणि ऑगस्टचा 14वा असे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे। आता गणित समजून घेऊया, 1500 अधिक 1500 बरोबर होतात 3000 रुपये। पण आता सरकारकडून एक मोठी भेट मिळणार आहे। थांबा, अजून महत्वाची आनंदाची बातमी तुम्हाला सांगणार आहे। ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही म्हणजे 12वा हप्ता, त्यांनी तर अजिबात काळजी करू नका, कारण की सरकार तुम्हाला तिप्पट आनंदाची सोय केलेली आहे। म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांचे एकत्रित पैसे म्हणजे 1500 अधिक 1500 अधिक 1500 4500 रुपये। विचार करा, 4500 रुपयाची रक्कम रक्षाबंधनला ही सगळ्यात मोठी ओवाळणी तुमच्यासाठी ठरू शकते। तुमच्या मनात आता सगळ्यात पहिला एक मोठा प्रश्न पडला असेल की आता
9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, त्यामुळे सरकारची तयारी रक्षाबंधनाच्या आधीच ही रक्कम तुमच्या खात्यात जमा व्हावी अशी त्या ठिकाणी आलेली आहे. आता त्यातच एक आनंदाची बातमी अशी पण आली आहे की आता सरकार ऑगस्ट महिन्याचे 2100 रुपये देखील करणार आहे. म्हणजे बघा, जूनचे 1500, जुलैचे 1500 आणि हे 2100 असे टोटल 3000 अधिक 2100 5100 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. तारीख देखील जाहीर झाली. आता पहिली तारीख आहे 31 जुलै. सरकारचा पहिला प्रयत्न असा असेल की महिन्याच्या अखेरीस म्हणजे 31 जुलै म्हणजे अजून 2 दिवसानंतर 31 जुलैच्या नंतर हे पैसे वाटपाला सुरुवात होणार. दुसरी तारीख आहे 5 ऑगस्ट, कारण की काही कारणास्तव 31 जुलैला पैसे जमा झाले नाही तर 5 ऑगस्ट ही अंतिम तारीख मानली जात आहे. या तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. आता पाहूया पैसे वाटपाचे टप्पे. जिल्ह्याने यादी सरकारने दिलेली आहे. 3 टप्प्यामध्ये यादी विभागली आहे. पहिल्या टप्प्यात 12 जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यात 12 जिल्हे, तिसऱ्या टप्प्यात 12 जिल्हे असे 36 जिल्ह्याची विभागणी करण्यात आली आहे. पहिला टप्पा जो आहे 12 जिल्ह्यांचा आहे. तर या यादीत तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला लगेच मेसेज येणार आहे. पहिला भाग्यवान जिल्हा आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील सर्व माता भगिनींना आनंदाची बातमी आहे. 2 नंबरचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातील भगिनींना हे पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला. तिसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील भगिनींच्या खात्यावर मोठी रक्कम जमा होईल. 4 नंबरचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा. नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात समावेश केलाय. 5वा आहे मुंबई शहर जिल्हा. मुंबई शहर जिल्ह्यातील बहिणीला देखील त्यांची जी रक्षाबंधन आहे सगळ्यात लवकर बोलवणार आहे. पहिल्या एकूण असे 12 जिल्हे आहे, दुसऱ्या टप्प्यात 12 जिल्हे, तिसऱ्या टप्प्यात राहिलेल्या सर्व जिल्ह्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. आता काळजी करू नका, पैसे सगळ्याला मिळणार. पण एक छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, कारण की जर मोबाईल पाहिजे असेल तर हे काम तुम्हाला अर्जंट करावं लागेल. बहिणींनो, ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम, अत्यंत महत्त्वाचं काम करायचंय असं सरकारने स्पष्ट केलंय. आता पहा, योजनेचे पैसे आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यावर जमा केले जातील. मग तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन खात्री करायची आहे, कारण की रक्कम मोठी आहे. तब्बल 5100 रुपये तुम्हाला येणार आहे आणि मोबाईलचे देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. मोबाईलचे अपडेट पुढे सांगतो. आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील. तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन खात्री करा तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं आहे की नाही. जर नसेल तर तुम्हाला पैसे यायला अडचण होईल, किंवा ज्यांना खात्री नाही त्यांनी तातडीने काम करून घ्या, कारण की तुमचं खातं आधारशी लिंक नसेल तर सरकार पैसे पाठवून तुमच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे आजच काम करा. बहिणींनो, आता आपण त्या बातमीकडे वळूया की जी तुमच्यासाठी कदाचित सगळ्यात महत्त्वाची आनंदाची असणार आहे. सगळ्यात मोठी भेट म्हणजे 1500 रुपये 2100 रुपये करण्याची जी बातमी आहे ती आलेली आहे. बघा, 10 लाख फॉर्म अपात्र ठरले आहे. ते पुन्हा पात्र होणार नाही, पण ज्या बहिणी पात्र आहेत किंवा स्थगिती ठरल्यामुळे सर्व बहिणी पात्र झाल्या आहेत. आता 10 लाख फॉर्म अपात्र ठरले, त्यामुळे सरकारचा पैसा वाचतो. आता जर हिशोब करायला गेलं, एका बहिणीचे 1500 तर 10 लाख बहिणींचे जवळपास 150 कोटी होतात. 150 कोटी रुपये एका महिन्यात वाचत आहे. मग एका वर्षभरामध्ये किती रक्कम वाचेल? तर हा जो वाचलेला पैसा आहे तो सरकार इतरत्र खर्च करणार नाही, तर तोच पात्र भगिनींना वाढीव रक्कम देण्यासाठी वापरू शकतो. हे एक प्रकारे भविष्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण की काही महिन्यातच राज्य परिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत अशा प्रकारचे जे आहेत निवडणुका येणार आहेत. महिला मतदार हा प्रत्येक पक्षासाठी गेम चेंजर असतो आणि ज्या पक्षाला महिलांची मतं मिळतात तो पक्ष सहज जिंकतो. त्यामुळे कोणताही पक्ष लाडक्या बहिणींना नाराज करण्याची चूक करणार नाही. 1500 वरून रक्कम 2100 करणं म्हणजे प्रत्येक महिलेला 600 रुपये जास्त देणं, ही घोषणा सरकारसाठी मास्टर स्ट्रोक करू शकते आणि नक्कीच सरकार या पैशाचा वापर तिथे करू शकते. फक्त आता नियम तुमच्यासाठी लक्षपूर्वक ऐकून घेणं गरजेचं आहे. 2100 रुपये तर मिळतीलच, पण सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे मोबाईलचा जो गिफ्ट आहे ते देखील मिळणार आहे. पण नियम महत्त्वाचे आहेत. नियम म्हणजे काय की जे आधीच सांगितले गेले आहे, नियम नवे नाहीत, पण नियमाची अंमलबजावणी कडक पद्धतीने झाली आहे. पहिला नियम म्हणजे सरकारी नोकरी. घरात कुणी सरकारी नोकरदार नसावं. जी महिला किंवा तिचे पती किंवा तिच्या घरातील कोणताही व्यक्ती जो कायमस्वरूपी सरकारी नोकरीत आहे किंवा त्यांना पेन्शन आहे अशा महिलांची नावे रद्द करणार. दुसरा नियम 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न. आता हा नियम गोंधळात टाकणार आहे. 2.5 लाख रुपये उत्पन्न म्हणजे कोणाचे? फक्त महिलेचे की पतीचे की संपूर्ण कुटुंबाचे? तर ऐका, एकत्रित वार्षिक कुटुंब, पूर्ण कुटुंबाचं. आता कुटुंब कशाला म्हणणार? एका रेशन कार्डवर जेवढ्या लोकांची नाव आहे तर त्या सगळ्या लोकांना म्हणणार एक कुटुंब. तर त्या एका कुटुंबाच्या सगळ्यांचं जे टोटल उत्पन्न आहे तर त्याला म्हणणार कुटुंबाचं उत्पन्न. ते 2.5 लाखाच्या आत असेल. तिसरा नियम 4 चाकीचा आहे. 4 चाकी वाहनामध्ये ट्रॅक्टर चालतो, पण त्या व्यतिरिक्त कुठलीही गाडी त्याच्यामध्ये चालत नाही. पुढचा नियम आहे एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिलांना त्या ठिकाणी दिलं जाणार नाही. एका घरात जर 3 सुना राहत असतील आणि सासूही जर लाभ घेत असेल तर टोटल झाले 4, तर त्यापैकी फक्त 2 जणीलाच लाभ मिळेल. मग 2 म्हणजे कोणत्या 2? तर आधी सासू म्हणजे ज्याचं वय जास्त त्याला आधी घेणार आणि त्यानंतर दुसऱ्या नंबरला वय कोणाचं जास्त, अशा पद्धतीने त्यांची वर्गवारी केली जाणार आहे. तर अशा पद्धतीनं हे नियम त्यामध्ये असणार आहे. तर याच महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या सरकारच्या माध्यमातून दिलेल्या आहे. सगळ्यात मोठं म्हणजे महिलांचं टेन्शन दूर झालेलं आहे. फॉर्म तपासणी तुर्तास रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता अपात्र करण्याची प्रक्रिया थांबलेली आहे. आता ज्या बहिणी आधीच अपात्र झाल्या आहे त्यांना थोडीशी भीती वाटत असेल मे पासून किंवा एप्रिल पासून, पण त्यांनी देखील आता काळजी करण्याची गरज नाही, कारण की निवडणुका करतात सरकार काही महिने अजून देखील त्यांनाही पैसे देऊ शकतं अशी सूत्रांकडून बातमी आलेली आहे. त्यामुळे ही एक बातमी झाली. दुसरी बातमी, रक्षाबंधनाला पैशाचा पाऊस पडणार आहे, कारण की 2 किंवा 3 हप्ते एकत्रित मिळून तुम्हाला जवळपास 5100 रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यानंतर मोबाईल संदर्भातली तिसरी आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की ज्यामध्ये ज्या बहिणी या उमेद अंतर्गत काम करतात किंवा महिला बचत गटाच्या उमेद अभियानांतर्गत काम करतात तर तिथे प्रत्येक महिलेला
एक मोबाईल देण्याची घोषणा मागच्या वर्षी त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि मोबाईल वाटप देखील सुरू करण्यात आला होता. तर ज्या बहिणी बचत गटात उमेद आभी अंतर्गत काम जे करत आहेत त्यांना हा मोबाईलची त्या ठिकाणी सुविधा देण्यात येणार आहे. तर तुम्ही उमेदमध्ये काम करत असाल तर नक्कीच तुम्ही मोबाईलसाठी चौकशी करू शकता आणि अर्ज करून मोबाईल मिळू शकता. तर ह्याच प्रकारे बहिणींसाठी ही जी आहे बहिणीचं एकजूट असेल, बहिणींची जी ताकद आहे ती सरकारला नेमकं त्या ठिकाणी भाग पडलेला आहे निर्णय घेण्यासाठी. आणि आता फक्त पैसे बँकेमध्ये येणार आहे ते फिक्स झालेलं आहे, कारण की कुणी अपात्र होणार नाही. तर हीच आनंदाची बातमी सविस्तरपणे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला, प्रत्येक गरजू बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातील प्रत्येक शंका दूर होईल. तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.